असं पुढारी वर्ग नाही सर, ते 5 तारखेला येणार आहे, वर्षपूर्ती निमित्त येणार आहे. हो, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेने उमेदवार उभे केलेले आहेत. वडिलांचा उल्लेख केला हे कितपत पातळी खालावत चालली का वैयक्तिक होत चालली? नाना पटोले यांनी माझ्या वडिलाचा बापाचा उल्लेख केला. नाना पटोलेची हीच पातळी पहिल्यापासून राहिली आहे. त्यांनी पातळी सोडूनच राजकारण केलं आहे. माझ्या वडिलाचा माझ्या बापाचा उल्लेख करून जर नाना पटोले हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांना महागात पडणार आहे. जनता धडा शिकवेल. शेवटी कुणाच्याही वडिलाचा कुणाच्याही बापाचा उल्लेख करणे योग्य नाही आणि असा अपमान करणे योग्य नाही आहे. त्यांनी आमच्या परिवाराचा आमच्या घराचा अपमान केला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस भुईसपाट होईल आणि निश्चितपणे या शब्दांनी नाना पटोलेचाही त्या ठिकाणी राजकीय घात होईल एवढंच सांगतो. विदर्भामध्ये काँग्रेस तर बाजूला आली पण शिंदेचेच नगराध्यक्ष जास्तीत जास्त ठिकाणी उभे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनच तुम्हाला एक मोठं आव्हान मिळत आहे. मित्रपक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढत आहेत. आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि आमचंही ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही. आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. मतांचं विभाजन होत आहे, लाडक्या बहिणी असेल का हिंदुत्ववादी मतं असेल, नाही त्याची आपण फार काळजी करायची नसतं. शेवटी मताचे विभाजन होईल की काय होईल, पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती 2/3 बहुमताने येईल, 51% मतं घेऊन येईल. शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे, आमचा आम्हाला अधिकार आहे आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आमची पातळी मेंटेन करतो आहे. कुठेही आम्ही मित्रपक्षाला त्या ठिकाणी खूप काही त्यांच्या विरुद्ध जाऊन एकदम हेवी त्या ठिकाणी त्यांना प्रचारामध्ये काही टार्गेट करून काम करत नाही. विरोधकाकडनं प्रचाराची पातळी खालावते असं तुम्हाला वाटतं का? वैयक्तिक चालले विरोधक? नाही, विरोधक हे घाबरलेले आहे. त्यांना काँग्रेसचं जहाज डुबताना दिसतं आहे. हर्षवर्धन सपकाळ वाईट स्टेटमेंट करताय, वाईट बोलतायत. इकडे नाना पटोले वाईट बोलायला लागले आहे. वडेट्टीवारनी पातळी सोडली आहे. त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे. पण शेवटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवली. आताही मात्र या निवडणुकीत लोक त्यांना जागा दाखवतील. विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केली असं ठाकरे गट म्हणालेला आहे मुंबईमध्ये. नाही, त्यांचं का चालते आपल्याला काही कळत नाही. त्यांचे अविचारी आहेत. हे सर्व लोक महाविकास आघाडीचे एकाले आहेत. हे केवळ भारतीय जनता पार्टीचा विरोध म्हणून एकाले आहे. यांची वैचारिक काही मूल्यता नाही आहे, यांची वैचारिक पातळी नाही आहे. आणि महायुतीचा जसा विचार आहे एकसंघ, तसा महाविकास आघाडीला कुठे विचार नाही. वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे लोक केवळ भारतीय जनता पार्टी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना एकटं पाडण्याकरता, देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता यांची ही महाविकास आघाडी आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीत हे परास्त झाले आणि यावेळी यांनी किती षडयंत्र केले, काही विचार केला, एकत्र असले की नसले आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही विकासावर मत मागतो आहे. विकसित महाराष्ट्र 2047 करता मत मागतो आहे आणि महाराष्ट्राची जनता आम्हाला मत देईल. यांच्या विचारांना आमची युती झाली होती, त्यामुळे रवी चव्हाण यांच्या बोलण्यानं युती तुटणार नाही, युती अटळ असं एकनाथ शिंदेंनी काल म्हटलं. नाही, मला असं वाटतं की रवींद्र चव्हाणजीच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला गेला आहे. ज्या ठिकाणी आम्ही वेगळे लढतो आहे त्या ठिकाणी ते भाजपाचंच आम्ही आपल्या पक्षाचं काम करतो. त्यामुळं त्या ठिकाणी तर शक्य नाही की महायुती बोलणे. पण ज्या ठिकाणी भाजपच लढत आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण बोलले आहेत आपल्या पक्षाला निवडून आणण्याकरता. त्यामुळं राज्यस्तरीय महायुतीवर काही याचा फरक पडतो का, तर फार फरक पडत नाही. हे तालुकास्तरीय किंवा नगरपंचायतस्तरीय नगरपालिकास्तरीय महायुतीमध्ये काही आम्ही मित्रपक्ष लढतो आहे. त्या ठिकाणी शिंदेजी प्रचार करताय, देवेंद्रजी प्रचार करताय, आम्ही प्रचार करतो आहे आणि रवींद्र चव्हाणही प्रचार करताय. त्यामुळे ते तर भारतीय जनता पार्टीचं काम करतील आणि पक्षाचा नेता म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून त्यांना भाजप करताच बोलावं लागेल. तुम्ही म्हणता की मैत्रीपूर्ण लढत होते राज्यामध्ये अनेक ठिकाणी, मात्र प्रचारात आरोप प्रत्यारोप हे सिगेला. आता त्यांचा कॅन्डिडेट निवडून आणायचा का ते आमची तारीफ करतील का?
हे तर तुम्हालाही माहिती आहे. काही तर बोलावं लागेल, काही तर सांगावं लागेल. प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये फार काही डोकं लावायचं नसतं. त्या ठिकाणी हे प्रचारामध्ये चालतं की आपण टीका करू. सिंधुदुर्गमध्ये सीगेला पोहोचलाय. काही सिगेला पोहोचलं नाही आहे. काही बोलतं काही यातनं काही फरक पडत नाही आहे. उद्या तुम्हाला दिसेल 2 तारखेनंतर की महायुती पुन्हा भक्कम झाली आहे. ओबीसी समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात. लक्ष्मण हाके म्हटले की या हिवाळी अधिवेशनात बैठक घेतली जाणार का? या निवडणुकीत ओबीसीचा मुद्दा तेवढाच जास्त. निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वी मी लक्ष्मण हाकेजीला विनंती केली आहे की त्यांना जर काही आमच्या ओबीसी कमिटीसमोर यायचं असेल, कॅबिनेट सब कमिटीसमोर यायचं असेल, त्यांनी एखादं निवेदन जर दिलं तर नक्की बैठक घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.